जे बोलतात ते करून दाखवतात। सोलापूरच्या विकासाला नवी दिशा देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी। सोलापूर शहरांमध्ये दुहेरी पाईपलाईनसाठी 892 कोटी रुपयांचा निधी देणारे देवाभाऊ, सोलापुरात विमान सेवा सुरू करणारे देवाभाऊ, IT पार्क उभे करणारे देवाभाऊ, लाडक्या बहिणींचे देवाभाऊ येतायत आपल्या सोलापूर शहरात। हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा। आपल्या देवाभाऊंची सोलापुरात भव्य जाहीर सभा हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर। चला तर मग नव्या पर्वाचे साक्षीदार होऊया। 10 तारखेला सर्वजण हजर राहूया। सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सोलापुरात होणारी सभा या निवडणुकीमधील टर्निंग पॉइंट ठरेल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे। हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर दुपारी 12:30 वाजता ही जाहीर सभा होणार असून सभेसाठी भव्य तयारी करण्यात आली आहे। 50 फुटांचा स्टेज, भगव्या रंगाची पार्श्वभूमी आणि हजारो नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूरसाठी पाणी पुरवठा, विमान सेवा, IT पार्कसह अनेक विकास कामे मंजूर केल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले। या सभेत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे। सोलापूर शहरामधलं वातावरण भारतीय जनता पक्षमय आहे। लोकांनी भारतीय जनता पक्षाला निवडून देण्याचं ठरवलेलं आहे आणि आपण शहराचा जर कानोसा घेतला तर आपल्या लक्षात येईल की समोर ची पॅनल यांचं अस्तित्व अगदी नगण्य आपल्या समोर दिसतंय। उद्या खास करून प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार ताकदीनं आता प्रचार फेरी झाली आणि निवडणुकीच्या प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात येत असताना येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये ताकदीनं सभांचं नियोजन आहे। प्रभागनीय सभा असतील, वातावरण निर्मितीचा विषय असेल किंवा इलेक्शनच्या ज्या स्ट्रॅटेजीज असतात त्यानुसार काम होईल। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सोलापूर शहराच्या विकासामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे। सोलापूर शहरावर त्यांचं प्रचंड मोठं प्रेम आहे। सोलापूरची विमान सेवा असेल, दुहेरी पाईपलाईन असेल, सोलापूरचा IT पार्क असेल आणि सोलापूरमधल्या छोट्या मोठ्या गोष्टी असलेल्या सगळ्या गोष्टींना न्याय देण्याची भूमिका ज्या मुख्यमंत्री महोदयांनी घेतली ते मुख्यमंत्री महोदय उद्या सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहरातल्या मतदारांना विनंती करण्यासाठी येत आहेत। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोलापूरची जनताही त्यांच्यावर प्रचंड मोठं प्रेम करते। त्यामुळे उद्याची सभा ही या निवडणुकीतली सगळ्यात मोठी टर्निंग पॉइंट असेल आणि सोलापूरची जनता ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवते ते नेतृत्व इथे येऊन भविष्यामध्ये 5 वर्ष या शहराच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही काय करणार आहोत याच्याही संदर्भात उद्या आदरणीय देवेंद्रजी बोलतील।